नमस्कार मित्रांनो जसे की तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण 10 मिनिट्सची व्याकरण सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण हे जे 16 मार्कांचं पूर्ण व्याकरण आहे बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलं जाणारं ते पूर्ण करतोय। तर यामधलं ऑलरेडी शब्दसिद्धी कंप्लीट झालेलं आहे। आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। त्यामध्ये आपण एक्झाममध्ये येणारे सगळे क्वेश्चन कव्हर केले होते। त्यासोबतच मी तुम्हाला बऱ्याचशा लहान मोठ्या ट्रिक्स सांगितल्या होत्या, ज्या यूज करून तुम्ही आरामात एखादा शब्द प्रत्ययघटित आहे, उपसर्ग घटित आहे की अभ्यस्त आहे ते ओळखू शकता। आज आपण शब्दसंपत्ती चालू करणार आहोत। शब्दसंपत्तीमधला आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे समानार्थी शब्दांचा। तर आपल्या पुस्तकामध्ये जेवढे सगळे समानार्थी शब्द आहेत तेवढ्या सगळ्यांचा हा व्हिडिओ असणार आहे। सो एवढे समानार्थी शब्द जर तुम्ही केलेत तर तुम्हाला याचे जे सगळे मार्क्स आहेत तर ते मिळणार आहेत। तुम्हाला सगळ्यांना जर माहिती असेल तर शब्दसंपत्ती आपल्या 4 गुणांसाठी विचारलं जातं भाषिक कृतीच्या आतमध्ये, आणि त्यामध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन्स येतात। समानार्थी शब्द असेल, शब्दसमूहाबद्दल एक शब्द असेल किंवा यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न 2-2 मार्कांसाठी विचारले जातात, आणि त्यासाठीच हे सगळे प्रश्न करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सगळेचे सगळे समानार्थी शब्द बघणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सगळे समानार्थी शब्द एकाच व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील। यासोबतच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्द आणि ह्या सगळ्याच गोष्टी कव्हर करणार आहोत। सो लेट अस स्टार्ट। सो याच्यामध्ये खूप सारे समानार्थी शब्द आहेत, ऑलमोस्ट 100च्या आसपास, आणि हे आपल्याच पुस्तकामधले आहेत। त्यामुळे तुमच्या एक्झाममध्ये पण यातलेच प्रश्न येणार आहेत। सो त्याच्यामुळे हा व्हिडिओ नीट पाहायचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे, आणि अर्थात तुमच्या मित्रांसोबत शेअर पण करायचा आहे। सो लेट अस स्टार्ट। सगळ्यात पहिला शब्द आहे कंठ, आणि यासाठी समानार्थी शब्द तुम्हाला लिहायचा आहे गळा, मयूर मोर, नदी सरिता। बघा, हा असं नाही लिहायचं आहे, असं लिहायचं आहे। सो मिस्टेक्स पण लक्षात ठेवायच्या आहेत। नेक्स्ट आहे पाऊस पर्जन्य, कीर्ती प्रसिद्धी, वाट मार्ग, सत्य खरं खरे, पीडा त्रास, कर्ण कान, सोबती मित्र सखा काही पण चालेल। नेक्स्ट आहे संघर्ष लढा, फूल पुष्प सुमन, कळवळा करुणा, कल्याण उत्कर्ष, प्रार्थना विनंती, सहृदयता सहानुभूती, वृक्ष झाड तरु। अजून तुम्हाला काही आठवत असेल ते पण लिहू शकता। समुद्र सागर अर्णव, सूर्य रवी भास्कर। अजून जे काही तुम्हाला माहिती असतील ते सगळे शब्द या ठिकाणी येतील। चंद्र शशी रजनीनाथ। नेक्स्ट आहे अगणित म्हणजेच असंख्य, अचल म्हणजे शांत स्थिर, अचंबा म्हणजे आश्चर्य, अतिथी म्हणजे पाहुणा, अत्याचार म्हणजे अन्याय, अपराध गुन्हा दोष, अपमान मानभंग, अपाय इजा, अही म्हणजे साप किंवा सर्प, अश्रू आसू। सो आता याच्यामधले काही शब्द तुम्हाला माहिती असतील, पण असे काही शब्द आहेत का जे अतिशय नवीन आहेत, जे तुम्ही पहिल्यांदा ऐकताय, ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत। हे यासाठी की नेक्स्ट टाईम तुम्हाला फुल व्हिडिओ न पाहता फक्त तेवढं जरी पाहिलं तरी पण चालेल। सो हे तुम्ही स्वतःसाठी नक्कीच करू शकता। लेट अस से नेक्स्ट वर्ड्स। आता पुढे काय आहेत ते बघतोय आपण। हर्ष आनंद, माता आई, पृथ्वी अवनी, मालक धनी, गोड मधुर। आता असंही होऊ शकतं की तुम्हाला याच्यापेक्षा वेगळे काहीतरी समानार्थी शब्द माहिती आहेत पण ते बरोबर आहेत, तर ते सुद्धा खाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तुम्हाला व्हेरीफाय करायचे असतील तर ते पण तसं विचारू शकता। नेक्स्ट आहे तोंड म्हणजे मुख, प्रवृत्ती म्हणजे स्वभाव, मती म्हणजे बुद्धी, कलंक डाग, निश्चय निर्धार, संगत सोबत, झरा निर्झर, पान पर्ण। त्यानंतर पुढे आहे अनाथ पोरका, अनर्थ संकट, अपघात दुर्घटना, अपेक्षाभंग हिरमोड, अभिवादन वंदन किंवा नमस्कार, अभिनंदन म्हणजे गौरव, अभिमान म्हणजे गर्व, अभिनेता नट, अरण्य जंगल कानन। आणि अजून जे काही शब्द तुम्हाला यासाठी आठवतील ते सगळे तुम्ही लिहू शकता। अवघड कठीण, अंबर वस्त्र, अंधार काळोख, अमृत पियुष सुधा, अहंकार गर्व, अंक आकडा, जन्मदा जन्मदात्री, अवकाश व्योम, आठवडा सप्ताह, आजारी रोगी, आयुष्य जीवन किंवा हयात, आतुरता उत्सुकता, आरोपी अपराधी किंवा गुन्हेगार। त्यानंतर पुढे आहे उमेद जिद्द, आशा, गाणे गीत किंवा गाणी गीत असं पण येऊ शकतं, काया शरीर देह तन, आकाश नभ आभाळ, कष्ट श्रम मेहनत, देव ईश्वर ईश, खळगा म्हणजे खड्डा, जवान सैनिक किंवा तरुण,
त्यानंतर आहे अवचित म्हणजे एकदम किंवा अचानक पण चालेल. अवर्षण म्हणजे दुष्काळ. अविरत म्हणजे सतत अखंड. अडचण म्हणजे समस्या. अभ्यास, सराव, व्यासंग. अन्न, खाद्य, आहार. आहार पाहिजे, ॲक्च्युली आहार नसतं ते, आहार असतं. ठीक आहे, आहार पाहिजे इथे. अग्नी, आग, वन्ही, विनय. नेक्स्ट आहे आतुरता, उत्सुकता. आरोपी, अपराधी, गुन्हेगार हे झालंय. आसन, बैठक. आदर, मान. आवाज, ध्वनी. आज्ञा, आदेश, हुकूम. आपुलकी, जवळीकता, ता आहे तिथे. आपत्ती, संकट. आरसा, दर्पण. तर अशा पद्धतीने आपण ऑलमोस्ट 90च्या वरती समानार्थी शब्द पाहिलेले आहेत. आय होप की यामधले बरेचसे शब्द तुम्हाला माहिती असतील आणि काही नव्याने पण कळले असतील. सो ते नक्की तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करालच आणि हा व्हिडिओ पण तुम्ही तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर कराल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. आणि अशाच प्रकारचे अजून बरेचसे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे, तर ते सुद्धा नक्की बघा. थँक्यू सो मच अँड बाय बाय.